त्यानं का ना मरत नाही माणूस. अरे साधा आहे तो कवड्याचा. धन्यवाद. आम्हाला विभाग धरतात. जरा तुम्ही शांत बसा, थोडं मागे थांबा, सगळं सांगतो. बऱ्याच मोठ्या साईजचा कॉमन वूल स्नेक कवड्या साप. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण परत आलो आहे शारा गावात, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा. पंढरे म्हणून आहेत, त्यांच्या घरी एक साप निघाला आहे. त्या सापाला रेस्क्यू करण्यासाठी आपण चाललो आहे. कोण आहे धरणार? तुम्ही का? बरं आम्हाला मी घरात शिकव जरा 2 मिनिटं. म्हणजे निसर्गाने जबरदस्त कला दिलेला हा साप आहे. बघू शकता, खालून घे जरा एकदा. एवढ्या स्ट्रेट भिंतीवर वरपर्यंत हा सिलिंगवर गेलेला आहे साप. मुख्य खाद्य पाली खाण्यासाठी हा साप सरळ भिंतीवर वरती चढतो. एखादा बांबू वगैरे घ्या काही. निसर्गाची एवढी जबरदस्त देण आहे ह्या सापाला की हा सरळ भिंतीवर वरती चढतो. तो साक्षात महादेव असा पाहिजे नाही बरं. धरला जाय नाही. सर डबल कॉल आला. कट करू का? ती बरणी घ्या त्याच्यावरची. सर एक कॉल आहे. डार्क चॉकलेटी कलरचा आणि अंगावर एकेरी पांढऱ्या रेषा असतात त्या सापाच्या. बघू शकता किती चावतोय तो. विषारी नाही तो बापा रे कशाला करता. विषारी नाही तो कवड्या सरप चावणारा साप असता. ओरिजिनल असता ना, आता धरला असता का तुम्ही? काय पूर्णपणे बेविषारी झालाय. सुरक्षित रेस्क्यू. कोण आहेत पंढरे? काय तुम्हाला केलेलं आहे? ठीक आहे, झालाय सुरक्षित रेस्क्यू. तुम्हाला चावला काय? मग काय दिसायला तुला? त्यानं का ना मरत नाही माणूस. अरे साधा आहे तो कवड्याचा. धन्यवाद. हाय मित्रांनो, शारा गावात ना कैलास पंढरे ह्यांच्या घरून रेस्क्यू केलेला कॉमन वूल्फ स्नेक, मराठी नाव कवड्या, हिंदीमध्ये कवरी आला, डार्क चॉकलेटी कलरचा आणि अंगावर पांढऱ्या एकेरी रेषा असतात. मुख्य खाद्य म्हणजे तुम्ही आता रेस्क्यूच्या वेळेला बघितलं असेल की किती उंच, जवळपास एक 20-25 फुटाच्या आसपास हाईटवर तो साप भिंतीवर, सरळ भिंतीवर होता. मी आधी सांगितल्याप्रमाणे की ती एक निसर्गाची देण आहे त्याला. त्याचं जे मुख्य खाद्य आहे त्या पाली खाण्यासाठी हा एकमेव असा साप आहे की जो सरळ भिंतीवर चढतो. दिल्या मित्रांनो सोडून ह्याही सापाला याच्या नैसर्गिक दिवसात. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा. अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.